श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की। आज भगवान दत्तात्रय दत्तप्रबोध ग्रंथामध्ये 27व्या अध्यायामध्ये आपल्या आईला षडचक्र भेद, आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहे, या 6 चक्राची भेदना कशी करायची जीवानं, म्हणजे ओंकार किंवा प्राणायाम किंवा राममंत्र। जे सदाचारयुक्त लोक आहे यांनी ओंकार ओढावा आणि ज्यांना खाण्यामध्ये तमोगुणात्मक पदार्थ खाण्याची इच्छा आहे यांनी राममंत्र ओढावा। त्यावेळेला दत्तगुरूंना अतिशय आनंद झाला की माझी आई षडचक्र भेदाचं ज्ञान विचारते आहे। त्यामुळे दत्त भगवान आत्मज्ञान सांगताना तल्लीन झाले। वक्ता जो आहे तो तन मन लावून लोकांना सांगत असतो, पण ऐकणारे जर ऐकण्यामध्ये आनंदित झाले तर याची समाधी लागते। कारण शब्द शरीरातून जेव्हा उच्चारले जातात अध्यात्माचे, तेव्हा षडचक्र आपोआप चालू होऊन जातात वक्त्याचं। आणि श्रोता ज्या वेळा एकाग्रतेने ऐकतो तेव्हा त्याचे चक्र सुरळीत होतात यांचे चालू होऊन जातात। कारण यांच्याजवळ ते आत्मज्ञान असतं, ज्याच्याजवळ असतं त्याचं आनंदित होत जातं, आणि ज्याच्याजवळ नसतं तो ऐकून त्याचं चक्र सुरळीत होत जातं। म्हणून षटचक्र भेद जो आहे शरीरातला, काल सांगितलं नाभीपाशी सूर्य आहे, मस्तकामध्ये चंद्र आहे, आणि प्रत्येक ठिकाणी ही ग्रहदेवता आहे। म्हणून हे षडचक्र भेद सांगण्यापूर्वी चक्रवळीत गायत्री मंत्राचा, म्हणजे गायत्री मंत्रात 28 शब्द आहे। त्या 28 शब्दामध्ये दळ, वर्ण, मातृका, स्थान, देवता आणि ऋषीगण आणि कोणती शक्ती आहे। आता गायत्रीला सुद्धा ऋषी लोकांनी श्राप देऊन टाकला आहे। मग त्या ऋषीचं शापमोचन केल्याशिवाय गायत्री मंत्रानं षटचक्र भेद होत नाही। का श्राप दिला? तर इतकी आराधना करून गायत्री प्रसन्न होत नव्हती, म्हणून ऋषी लोकांनी तिला श्राप देऊन टाकला। मग ते शापमोचन करावं लागतं। आपल्या हातामध्ये सगळ्या देवता आणाव्या लागतात। जसं कवच आहे तसं वेदामध्ये हाताला आणि शरीराला शुद्ध करण्याकरता न्यास आहे। न्यासानं अंगुष्ठाकृत गोविंदम तरजन्यांतिम महीधरम मध्यमायां ऋषिकेशम अनामिकां त्रिविक्रमम कनिष्ठकां कर विष्णु कर मध्ये तु माधवम। अशा योगानं मग ते जपाचं सामर्थ्य वाढत जातं। आता आपण राम मंत्र म्हणतो, तर राम मंत्र म्हणताना रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदस या मंत्रानं करांची शुद्धी करून घ्यायची, शरीराची शुद्धी करायची। मंत्र म्हटल्यानंतर मंत्राची वायुशक्ती हातामध्ये येते आणि ती आपण अंगावर फिरवली की ते आपले इंद्रिय जे आहे ते शुद्ध होतात। यज्ञामध्ये सुद्धा यज्ञ झाल्यानंतर असं करायचं आणि असं करायचं, आरतीचं सुद्धा असं करायचं आणि असं करायचं। आरती आणि यज्ञामध्ये तेज असतं, ते तेज आपल्यात जायला पाहिजे। मंत्रशक्ती वायूच्या योगानं आपल्या शरीरात यायला पाहिजे।
म्हणून शक्ती, आणि शक्ती आली की जप होतो. जोपर्यंत आपल्याला ती मंत्रशक्ती मदत करीत नाही तोपर्यंत जपामध्ये मन नाही लागत. 108 मणी केव्हा होतील असं वाटतं आणि मनुष्य काही करतो. पण एकदा जर ती मंत्रशक्ती आली, मंत्रशक्ती आपल्यामध्ये आली, तर त्या मंत्रशक्तीनं आपला जो जप आहे तो इतका व्यवस्थित होतो आणि त्या जपामुळे आपल्या जन्मातलं पाप जातं. जप शब्दाचा अर्थ काय? ज म्हणजे जन्मातलं, प म्हणजे पाप. जन्मातला जो पाप आहे ते निरसन होतं. जसं मनुष्य संध्या करताना पाप निरसन करतो, डोक्यावरून पाणी वळून घेतो. आता हे वेदानं सांगितलं आहे, पण हीच आपली आई आपल्याला लहानपणी आंघोळ घालते तेव्हा असं फिरवते आणि पाणी फेकून देते. औक्षण करताना असं फिरवते, म्हणजे पाप निरसन करायचे. तर पाप निरसन हे जलाने होते आणि दुधाने होते. दुधाने का? तर दूध हे पूर्ण अन्न आहे आणि दूध हे वनस्पती शक्तीनं तयार होते. आणि जल तर पृथ्वीच्या स्तनातून येतं. समुद्र बसणे देवी पृथ्वी पर्वत स्तनमंडले. म्हणून जगातलं जेवढं अरिष्ट आहे तेवढं जलाने जातं. घाण कशाने निघून जाते? जलाने. म्हणजे जल हे अरिष्ट निरसना करताय आणि वनस्पतीजन्य जे दूध आहे तेही अरिष्ट निरसना करताय, निरसन करतं. म्हणून अमघर्षण, आपलं पापाची निवृत्ती करावी लागते. स्नानानं स्नानाची शुद्धी होते आणि मंत्रानं पापाची शुद्ध होते. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरूनी राहे. आपण ईश्वराच्या प्राप्तीचा आणि भगवंताच्या नामाच्या प्राप्तीचा संकल्प आपल्या मनामध्ये दृढ धरून ठेवायचा की या नामाने माझा तरुणोपाय होणार आहे. या नाममंत्र जपाने, आता ब्राह्मणाला एवढा गायत्री मंत्र देवाने दिलेला असतो, तो मंत्र सोडून दुसऱ्या मंत्राच्या मागे लागतो. वडीलच त्याचे गुरु असतात, पण तो आणखीन दुसऱ्याला गुरु मानतो. ते त्याला कळत नाही. कारण आणि अनेक लोकांना गायत्री मंत्राचा अधिकार नसतो, ते त्या मंत्राकडे वळतात. यालाच कलियुग म्हणतात. आपली लायकी नसताना कुठलंही काम करणं हे कलियुगाचं मोठं सत्र आहे. कारण पात्रता असल्याशिवाय मनुष्य ते काम नीट करूच शकत नाही. आज जगात आपण पाहतो ना की मोठमोठे लोक पदावर जातात पण तिथे मोबाईल खेळत बसतात, रमी. कारण ती पात्रता नाही ना. म्हणून आपली पात्रता असली तर कुठलं तरी पद घ्यावं आणि पात्रता नसेल तर त्या पदाचा स्वीकार करू नये. त्याच्यापासून कर्मही नीट होत नाही आणि शांती नीट होत नाही. म्हणून दत्तांनी सर्वप्रथम आधार चक्र सांगितलं. स्वाधिष्ठान, मणिपूर चक्रात, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, या 6 चक्राने क्रमवार इत्थंभूत माहिती सांगितली आणि सांगितली, माते जो मंत्र असेल, ज्या मंत्राचे जितके अक्षर असतील तेवढा लक्ष जप केल्यावर ते आपलं एक एक चक्र शुद्ध होतं. जसं आता 13 अक्षरी मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम. 13 लक्ष, 28 अक्षर आहे, 28 लक्ष. म्हणजे जेवढे अक्षर आहे. म्हणून संसारी माणसाला सोपा मंत्र द्यावा लागतो. श्रीराम 3 लक्ष झालं की मंत्र लवकर सिद्ध होऊन जातो आणि त्याचं कार्य, त्याचं मन, त्याची बुद्धी त्यात आग्रह करतो. कोणी किती मोठा मंत्र सांगितला तरी तो त्याच्याकडे वळत नाही. आपल्याला कोणी यूट्यूबवर सांगितला मंत्र की आपण आपला सोडून देतो, दुसरा धरून घेतो, पण त्याची सिद्धी माहिती नसते आपल्याला. कारण मंत्र सिद्ध झाल्याशिवाय चित्त, मन, बुद्धी हे स्थिर नाही राहत. आता चित्त, मन स्थिर राहण्याकरता हे वातावरण असावं लागतं. कलियुगामध्ये वातावरण चांगलं असू शकत
नाही. मग वातावरण कसं चांगलं राहील तर एकांत कुठेतरी गुहात जावं लागेल. पण संसारी माणसाला नेहमी गुहेत जाता येत नाही. त्याने आपल्याला गृहालाच, जसं साधूच्या निवासस्थानाला गुहा म्हटलंय तसं आपल्याला गृह म्हटलंय. शब्दात बदल आहे. तर आपलं गृह पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग घर पवित्र कशाने राहील तर मातृपितृसेवा आणि अतिथी सेवा या 3 झाल्या की घर पवित्र आहे. तुमच्या घरात अपवित्रता येणार नाही आणि आली तरी टिकणार नाही. कारण अपवित्र वस्तूला अमंगल ठिकाण लागतं. मंगल ठिकाणी अपवित्र वस्तू राहत नाही. अपवित्र शक्ती जी आहे ती मंगल ठिकाणी राहत नाही. आता लोक विज्ञानाच्या योगानं मंदिरामध्ये सुद्धा मशीन आणून मंदिरात ऊर्जा किती आहे तपासतात. तर मंदिर हे ऊर्जेचं स्थान झालेलं. लोकांनी घेऊन जायची असते ऊर्जा तिथून. मंदिरात दर्शन करणं म्हणजे काय? दर्शने दोष नाशती. आपण देवाचं दर्शन करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये असलेले जे दोष आहे, अविचार आहे, स्वार्थ आहे, छल आहे, कपट आहे, हे कमी होत जातं दिवसेंदिवस. मन निर्भय होतं. जे होईल ते होऊ द्या, भगवंताची कृपा असेल तसं घडेल असं मनात पक्क होत जातं. आणि जर आपल्याला दर्शनाची सवय नसेल तर आपलं कोणी काही करेल का? आपलं वाईट होईल का? आपलं नुकसान होईल का? म्हणजे सत्कर्मापेक्षा असत्कर्माचं भय जास्त मनात येतं. आणि कलियुगामध्ये सगळे लोक भययुक्त आहे. मग सद्गुरू काय करतात तर सद्गुरू उपदेश देऊन भयमुक्त करतात. नाही नाही, मी भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. याच्याने काय केलं स्वामींनी तुम्हाला भय मुक्त केलं. हरिदया सांभाळी अंतर्बाह्य. संतांनी सांगितलं तुला आत आणि बाहेर हरी सांभाळतो. म्हणजे त्या मनामधल्या ज्या संशयी वृत्ती असतात त्या नष्ट होऊन जातात. कारण कोणीच कोणाचं वाईट करू शकत नाही आणि कोणीच कोणाचं भलं करू शकत नाही. काही वेळा वाईट चक्राचा काळ येतो आणि काही वेळा चांगल्या चक्राचा. म्हणून कालाय तस्मै नमः. मग काय करायचं आहे तर वाईट काळ येतो तेव्हा अभद्र गोष्टी कमी करायच्या आहे. अभद्र भक्षण करायचं नाही, वाईट संगतीत जायचं नाही. असं केलं म्हणजे जो काळ वाईट असतो तो निम्मा बरा होतो. चांगला काळ आल्यावर सुद्धा उतायचं नाही, मातायचं नाही, कोणाला अपवित्र बोलायचं नाही, कोणाला टाकून बोलायचं नाही, कोणाला कमी लेखायचं नाही. असं केलं म्हणजे आपल्या हातून दुष्चित कर्म होत नाही. आणि दुष्चित कर्म झाली नाही म्हणजे मनुष्य पवित्र राहतो. आणि अशा पवित्र अवस्थेत आपण हरीचे गुण गायले किंवा मंत्र म्हटला की आपला देह शुद्ध. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. तुम्ही पवित्र व्हाल पण ती हरीची कीर्ती गायला पाहिजे. आणि मग हरीची कीर्ती गाताना आपल्याला स्वस्थ राहिलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस दत्तात्रय आपल्या आईला षडचक्र भेद सांगताय की हे माते, हे षडचक्र भेद करताना तुला तुझ्या शरीराची अवस्था नीट केली पाहिजे आणि जप केला पाहिजे. षडचक्र भेद हे मूळ सहस्रदळापासून विवेचन आहे. त्यापुढे जाऊन सामान्य जीवाला सहजासहजी कळत नाही. हे षडचक्र भेद जे आहे ते जे साधारण सामान्य जीव असतात, म्हणजे ज्या जीवांना खाणं पिणं राहणं एवढंच माहिती आहे, अशा जीवांना हे षडचक्र भेदाचं ज्ञान सांगितलं तरी लक्षात राहत नाही. कारण तो देह जो आहे तो सात्विक आहारानं युक्त असला पाहिजे. राजसी आणि तामसी युक्त आहाराचा देह हे षडचक्राचं ज्ञान ऐकलं तरी जांभोळ्या देईल त्यावेळेला तो.
किंवा डोक्यावरून जात आहे, आपल्या काही कामाचं नाही. ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये आपल्याला एक एक डिग्र्या घेत पुढे गेलं की पुढचं कळत जातं, तसं परमार्थामध्ये आहे. पण लोक काय करतात, परमार्थाचं ज्ञान पुस्तक वाचून मिळवण्याचा प्रयत्न करतात. पुस्तकातलं ज्ञान ज्याच्या मस्तकात गेलंय त्याने सांगितल्यावर आपल्या लक्षात राहत. कारण आपलं मस्तक गोंधळलेलं असतं, त्यामुळे ते पुस्तकातलं आपल्या डोक्यात बसत नाही. म्हणून शिक्षक समजावून सांगतो तेव्हा ते आपलं बसतं. म्हणून मस्तक, मग मस्तकामध्ये कोण राहतो, तर चंद्र. चंद्र शांत आहे. ज्याचं मस्तक शांत आहे त्याला विषय लवकर समजतो. ज्याच्यामध्ये चंचल वृत्ती आहे त्याला विषय समजत नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. हे जे विषय आहे ते आत्मसुखाचं सौख्य मिळू देत नाही. म्हणून या विषयांना आपण मर्यादा घातली पाहिजे. संसारी माणसाला सगळे विषय सोडून देता येत नाही, तर त्याने या विषयांना मर्यादा घातली पाहिजे. आणि मर्यादा घालण्याकरता देवाने एक अवतार घेतला आहे, मर्यादित पुरुषोत्तम रामचंद्रांचा. त्या अवतारामध्ये जीवन मर्यादा शिकवली आहे. माणसाचं जीवन मर्यादा कशा असाव्या, या जीवन मर्यादेनं जर मनुष्य वागला तर तो एकाच जन्मामध्ये मोक्ष गतीला प्राप्त करू शकतो, आत्मज्ञानाला प्राप्त करू शकतो. नाहीतर तो ते आत्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. त्याला त्याने मर्यादा पाळल्या पाहिजे. मग काय मर्यादा दिली आहे, तर मातृपितृसेवा, आतिथ्य सेवा आणि गुरुसेवा, या 4 सेवा ज्या वेळा माणसाच्या हातून होतात त्यावेळेला त्याचा देह पवित्र होतो. आणि पवित्र देहामध्ये हरिनाम बीज हे पेरलं जातं किंवा मंत्राचं सामर्थ्य वाढत जातं आपल्या शरीरामध्ये. नाही तर पुष्कळ लोक आहे हजारो जप करतात दिवसभर आणि वाचाळपणा जात नाही. शिव्या देणे, बडबड करणे, चुगल्या लावणे, असं करत गेलं की ते जे बल आहे ते काम नाही करत. जसं बॅटरी डाऊन झाली की लाईट लुक 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 करतात, त्याप्रमाणे आपण तुम्हाला काही विचारायचं आहे का, 4:30 वाजता आता नाही बंद आहे. तर ती शक्ती कमी होऊन जाते बॅटरीमधून. तशी आपण उपासना करतो सकाळीच आणि लगेच वाचाळ बोलतो, खोटं बोलतो, असत्य बोलतो. त्याच्याने आपली जी मिळवलेली शक्ती आहे ती लुकलुक करते. काम हुहू करतं आणि होत नाही, हुहू करतं आणि होत नाही, असं वाटायला लागतं आपल्याला. तर त्याचं कारण काय, शक्ती पक्की मिळवली पाहिजे, निश्चय पक्का मिळवला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे हेची फळ. आपला जसा निश्चय पक्का होत जातो तसं ते आपल्याला फळ पदरात पडतं. जोपर्यंत निश्चय नाही तोपर्यंत ते फळ पदरात पडत नाही. म्हणून हे माते सद्गुरु कृपा प्राप्त करून घे. आता मातृकृपा, पितृकृपा, अतिथी कृपा आणि गुरुकृपा, ह्या 4 कृपा झाल्या की मग सद्गुरु कृपा आहे. सद्गुरु म्हणजे देव, सद्गुरु म्हणजे देव. राम तोची एक देव, दत्त तोची एक देव. मग हे आपल्या समोर काही मंत्र देणार नाही. आपण चांगलं वागायला लागलो की आपल्याला स्वप्नात मंत्र देता, आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मिमाहरा तथा लिखितवान प्राप्त बुधकौशिका. तुकाराम महाराज म्हणतात, माझे गुरु स्वप्नात आले, मंत्र दिला. अनेक लोकांना आजही स्वप्नामध्ये मंत्राची सिद्धी प्राप्त होते. म्हणून अनुसय मातेला आनंद झाला. माता म्हणाली, दत्ता तू धन्य आहे, तू साक्षात ईश्वर आहे. माझ्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरं मला दिली आणि मला आत्मज्ञान सांगितलं. त्यामुळे आता माझे मन निर्विकार झाले आहे.
मनात सर्वत्र फक्त आनंद भरलेला आहे. मला एक कळत नाही, देहामध्ये वावरणारे मन क्षणाक्षणाला नवीन इच्छा का करते. या देहामध्ये मन आहे आणि या मनाने इतकं जप केलंय, पण तरी मग या मनात क्षणाक्षणाला वेगळ्या वेगळ्या इच्छा काय येतात. काय कारण आहे वेगळ्या वेगळ्या इच्छा यायचं. तर आपलं जे पाप आहे ते आपल्याला आकांक्षा आणि अपेक्षा वाढवतं. अहो खिच्यामध्ये 50 रुपये आहे तर 30 रुपये खर्च करायची बुद्धी झाली पाहिजे. आपण काय करतो, 50 अधिक दुसऱ्याकडून 50 100 खर्च करतो. म्हणजे काय झालं, कर्ज. म्हणून अंथरूण पाहून पाय. हा त्यामुळे मन काय करतं, हाऊस करतं, घेऊ नाही मिळालं तर मग कोणाची तरी मुंडी मोडू. आणि मुंडी मोडली की गुंडी फसली. आपण असंच करतो. आणि त्यामुळं धड परमार्थ होत नाही आणि धड संसारही होत. अर्धवट अवस्था प्राप्त होते. आणि त्यामुळं विवेचना फजिती आपल्या जीवनामध्ये संघर्ष उभा करते. आणि संघर्षामुळं मग आपण केलेला सगळा परमार्थ व्यर्थ जातो. मनाची अवस्था खराब होते. मग देवावरचा विश्वास बसत नाही, मन विचलित होतं आणि क्षणाक्षणाला नवीन इच्छा करतो. मग हे देव उपयोगाचे नाही, भूत प्रेत वेताळ शाकिनी डाकिनी यांच्याकडे चालला जातो तो. मग तिथे पुन्हा फसून जातो. मग तिथे एखाद्या जीवाची हत्या करतो. तुम्ही बलिदान दिलं की मग तुमचं भलं होईल, तुमचं कल्याण होईल असं वाटायला लागतं माणसाला. म्हणून मन हे सारखं विचित्र असं चिंतित जातं आणि क्षणाक्षणाला वेगवेगळे उपचार उभे राहतात. बाकीच्या लोकांना वाचेचं पाप सांगितलं नाही, पण सात्विक माणसाला वाचेचं पाप सांगितलंय. त्याचं उदाहरण सांगतो. ही चिमणी आहे, बरोबर आहे. मी आता चिमणीचा पाय तोडतो, प्रत्यक्षात चिमणी नाही आहे. हे जर क्षत्रिय बोलला तर त्याला काहीच पाप नाही. पण ब्राह्मण जर बोलला मी चिमणीचं पाय तोडतो, तर त्या ब्राह्मणाला चित्राच्या चिमणीच्या पाय तोडाचंही पाप लागतं, कारण तो तोंडाने बोलला. आता मी बोललो, मला उदाहरण द्यायचं होतं, पण मला नंतर एक मंत्र म्हणावा लागेल. प्रवचन झाल्यावर एक मंत्र म्हणावा लागतो. हरयेन मा इति मंत्रस्य. हरयेन मा मंत्राच्या योगानं प्रवचनामध्ये जे काही शब्द वापरले गेले ते शब्द परत त्याचं परिमार्जन करावं लागतं. आणि त्या परिमार्जनाने आपण मग शुद्ध होतो. कुठलीही गोष्टीला परिमार्जन आहे. आणि परिमार्जन कळत नाही तोपर्यंत उपयोग नाही. आता मग त्यांनी तिथे मोबाईल लावला. आता हे मंदिर आहे, त्यांनी एकदा विचारायला पाहिजे, तुम्हाला लावू का? काय विचारायचं, ते मोबाईल आहे, करायला पाहिजे. पण नाही, न विचारल्यामुळे काय झाला, दोष झाला. आता माझं लक्ष गेलं, मी लगेच बोललो. आपल्याला असं वाटत नाही किंवा काय हरकत आहे, नाही. जे आपलं नाही, जे अधिकार नाही ते विचारल्याशिवाय करायचं नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या हातून होतात. आता एक घडलं म्हणून मी तुम्हाला लगेच उदाहरण दिलं. तर अशा जीवनामध्ये घडत असत्या गोष्टी. म्हणून आई वडिलांना काही गोष्ट विचारायची असते. ती जर मी विचारली ना तर त्यांचे अंतरिक्ष मन काय म्हणतं, जाऊ द्या, त्याचं फळ भोगेल तो. त्यांच्या तोंडातून त्याचं फळ भोगेल तो हा शब्द निघून जातो. त्यांच्या मनात नसतं तसं. त्यांच्या मनामध्ये तसं नसतं. पण ते बोलल्या गेल्यामुळे ते भोगा, म्हणून विचारून घ्यायचं.
मग गुरुला एक तर विचारायचं नाही, आपल्या मनाने करायचं नाही. त्यांनी नाही म्हटलं तर मात्र करायचं नाही. आपण नाही हो, ते आज मूडमध्ये नव्हते म्हणून बोलून गेले, चल आपल्याला काय करायचं नाही. आपण मूड पाहतो. आपण काय पाहतो? मूड. तो मूड म्हणजे मूड. मूड शब्दाचा अर्थ दोन होऊन जातात. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे साक्षात ईश्वर माझ्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरं देतोय असं अनुसयेला वाटतं. म्हणजे माझ्या मनामध्ये जे सगळे प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ईश्वर देतोय, माझा पुत्र नाही. कारण अनुसयेची पूर्ण भावना झाली मनामध्ये, हा माझा पुत्र आहे. कारण पुत्र कोणाला होतो? देहाला. रक्त मांस गोळा येतात, पुत्र आहे. आपला आत्मा वेगळा आहे, आपण जगात वेगळे आहोत, कोणी कोणाचं नाही आहे. इथे आल्यानंतर देहाला आई वडील भाऊ बहीण पुत्र पत्नी हे संबंध लागले. आपण आलो तेव्हा ब्रह्म होतो. संपर्क भेदाने आपलं ब्रह्मत्व नष्ट झालं. आपलं ब्रह्मत्व नष्ट झालं. म्हणून ते म्हणतात मला तू आत्मज्ञान सांगितलं, आता फक्त हे चंचल मन जे आहे हे स्थिर का होत नाही हे मला सांग. आता बघा, मनाला माकडाची उपमा दिली आहे. मन जे आहे ते माकड आहे, म्हणून माकडाला नेहमी चंचल असतं, काही काही कार्य करीत असतं, ते स्थिर बसत नाही. मग माकडाला काय दिलं की बा तू या झाडावरून खाली, खालून झाडावरून खाली असं जात जा असं सांगितलंय. म्हणजे मनाला काहीतरी. मग हे मन चंचल आहे. तर चंचल मन आहे आणि त्या चंचल मनाला काय नेहमी सतत काम दिलं पाहिजे. एक तर ज्ञानी लोक ध्यानाचं देतात, ध्यानानं मनाची चंचलता जाते. आणि जे सर्वसाधारण लोक आहे त्यांनी नामाने मनाचा चंचलपणा घालवला पाहिजे. म्हणून आपल्याला जेव्हा जेव्हा फावलेला वेळ मिळेल त्या त्यावेळेला या मनानं देवाचं स्मरण केलं पाहिजे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुक्तस्य नमस्तस्य विष्णवे प्रभ विष्णवे. सतत स्मरण करावं. स्मरणानं बुद्धीचा मळ निघत जातो. जसं आपण पाण्याचा फवारा, आता माझं नवीन मशीन निघालाय की त्याला इलेक्ट्रिक लावली, कोपऱ्यात लावलं की तो मळ आत घेतो. तसं नाममंत्र काय करतो? तुमच्या मनाचा मळ ओढून घेतो. पण त्याला मळ काढायला एक तर विद्युत शक्ती लागते, नाही तर पाणी लागतं. तसं तुमची उपासना शक्ती पाहिजे. उपासना तुमच्या मनाला काय करेल? नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. कोणाचं द्रव्य उचलायची वेळ आली की ते मन सांगेल नको, कोणाचं घ्यायचं नाही. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप कर्म साचे. कशाने पाप साचतं? तर अति जी बुद्धी आहे लोभी, तिच्यानं पाप साचतं. मग हे आपल्या मनाला नामस्मरणानं कळत जातं आणि आपण कोणाचंच काही घ्यायला तयार होत नाही. आपल्या कष्टाचंच आपण वापरतो. मग कष्टाला सुद्धा फळ उशिरा मिळतं. आपल्याला पूर्वी इतकी सेविंगची सवय नव्हती. मग आपल्याला सांगितलं दर महिन्याला 100 रुपये टाकत जा, मग ते तुम्हाला कामात पडतील, मग ते 100 रुपये मोठ्या बँकेत टाका. म्हणजे आपल्याला थोडं थोडं सचायला शिकवलं. तसं नामस्मरण, आता झालं नामस्मरण करता, ते नामस्मरण तुमच्याकडे सतत राहावं म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा आदर करायचा.
म्हणजे त्याचे आशीर्वाद घ्यायचे. भूदे वसंतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवा. आपले वडील आहे, त्यांना पाणी द्यायचं, त्यांचं ओझं बाजूला ठेवून द्यायचं, त्यांचं अंथरूण टाकून, हे सत्कर्म आहे. सत्कर्म. ते जरी शरीराने सदृढ असले तरी त्यांचं करणं आपली सेवा आहे. असं आपण सेवा धर्म जेव्हा स्वीकारतो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कोणालाही प्रेम. पण आजचं कलियुग असं आहे, कोणाला कधी आपण हात दिला तर तो आपला हातच ओढून घेतो. म्हणून सावधान राहायचं. ओळखीच्या माणसाशिवाय सेवा करायची नाही. कोणाला आपण बसवतो, तो लगेच चाकू दाखवतो, गाडी थांबून पैसे घेऊन चालला जातो. तर आता तसं नाही राहिलेलं आहे. म्हणून सेवेला लायक आई, वडील, मोठा भाऊ, ब्राह्मण आणि संत, हे पाचच लोक सेवेच्या लायक आहे. जी सात्विक सेवा आहे, जी मनाला शुद्ध करते, जी बुद्धीला शुद्ध करते, तिला सेवा. हे राजकीय सेवा, सामाजिक सेवा, याच्याने प्रसिद्धी, कीर्ती आणि वेळ पडला तर कलंकही लागतं त्याच्याने. या सेवेने कलंक लागणार नाही. म्हणून सेवा अशी घडली पाहिजे की देवा अशी काही सेवा द्या की ज्या सेवेनं मन शांत झालं पाहिजे. म्हणून दत्ताचं एक भजन आहे, शांत होई गुरुदत्ता समवी चित्ता आता. हे दत्ता, या चित्ताला समो. कारण माणसाच्या शरीरामध्ये या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शरीरात पित्त, संसारात चित्त आणि व्यवहारात वित्त. वित्त, चित्त आणि पित्त, हे तीन गोष्टी जर नसतील ना तर जीवन जगताच येत नाही. पण तुम्ही शरीरात पित्त जास्त झाले की लगेच खास सुटते, कमी झाले तर गडबड होते, पैसा कमी झाला गडबड होते, जास्ती झाल्या बुद्धी बिघडते. आतापर्यंत घरी पापड लाटत होते, आता म्हणे कोण लाटेल ना, बुद्धी बिघडली. व्यायाम गेला, हाताचा व्यायाम गेला, मग दोरीने हात ताना लागले. असं स्प्रिंग टाकता मग सकाळी असं होतं ते. पण ज्या गोष्टी करायला सांगितल्या हाताने त्या करत नाही, त्याच्याकरता पैसा वापरून घेतात. धुणत होतो आपण, ते सगळ्या क्रिया जे आहे, आपलं अंथरूण टाकतो, हे आपले अवयव जे आहे हे त्या कार्यरत होतात आणि कार्य नाही केलं की जखडतात. कार्यरत नाही केलं की जखडतात. म्हणून उपासना सांगितली आणि उपासनेनं चित्त स्थिर होतं. उपासनेला दृढ चालवावे, भूदे वसंतासी सदा नमावे. नमस्कार केल्याने आशीर्वाद गोळा होत जातो. आपण नमस्कार केला की दुसरे लोक आपल्यालाही नमस्कार करतात, कारण ती परंपरा चालू होते. म्हणून हे माते, या मनाला हर्ष, निषाद, भय, आनंद, उत्साह, प्रमाद, शोक आणि मोह 8 अवस्था आहे. याच्या माध्यमातून जीव सदैव आत्मसुखाची कामना करत असतो. प्रत्येकाला असं वाटतं की मला आत्मसुख मिळालं पाहिजे. पण आत्मसुख शब्द आपल्याला माहिती आहे म्हणून बोलतो, पण आत्मा काय हेच कळालेलं नसतं. आपण म्हणतो ना, आत्मा सो परमात्मा. आपला आत्माच परमात्मा आहे. जडी सडी काष्टी पाषाणी आपण त्याला शोधत जातो, पण तो आपला आत्माच परमात्मा आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येऊन जातं, तुझं आहे तुझं पाशी परी जागा विसरलास. आपल्याजवळच आहे. ईश्वर सर्वभूताना, सर्व भूतांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये ईश्वर आहे. म्हणून आपापल्या सवडीनुसार प्रत्येक जण रमतात. ईश्वर इच्छेने रमा. एका ठिकाणी स्थिर मनुष्य राहू शकत नाही, कारण हे भौतिक शरीर जे आहे ते त्याला समजलेलं नाही. मग भौतिक शरीर जे आहे ते आहार, विहार आणि उच्चार या 3 गोष्टीने ठिकाणावर आणायचं आहे. म्हणून सात्विक आहार गेला पाहिजे,
सात्विक विचार केले पाहिजे आणि सात्विक विहार केले पाहिजे. विहार म्हणजे फिरणं जाणं, आपसात बोलणं. आपण गेलो आणि कोणी जर वाद केला तर खाली मान घालून घ्यायची, नाही तर तिथून रस्ता धरून घ्यायचा. कारण वाद हा माणसाला सुख मिळू देत नाही. वादाने केव्हाही काय कुठली गोष्ट अशक्य शक्य होत नाही. वाद हा मिटवला पाहिजे. वादावादाने तत्वज्ञान वाढलं पाहिजे, सगळ्यांना तत्वज्ञान कळलं पाहिजे. म्हणून अशा प्रकार हे मन अनेकदा फजित झालेलं असतं, पण तरी घुटमळतं. मनाला इंद्रियांचे गुण चिटकून जातात. म्हणून विषय सुखानं लालसेनं मन सैरा वैरा धावतं. आईला सांगितलं मन सैरा वैरा काय धावतं, तर या इंद्रियांना वासनेची सवय लागते, लोभाची, कामाची, आणि त्यामुळे मन सैरा वैरा धावतं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, भोजना मागती तुप पाव शेर.